नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या परिस्थिती काय आहे? इराण, इस्रायल, अमेरिका ही एकदम कठीण आणि तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही म्हणाल की आता शस्त्रसंधी झालेली होती. अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवडे युद्ध होणार नव्हतं. पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती, दुसरी फेरी होणार होती. जे काही त्यांची शस्त्रसंधीची काही टर्म्स कंडिशन होत्या, अमेरिका सांगत होती की इराणला मान्य आहेत. आणि परवा दिवशी कालपर्यंतची न्यूज अशी होती की इराणनी जे अमेरिकेची मेन आट होती न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी थांबवणं, हे इराणने मान्य केलं अशीही बातमी समोर आली. पण जे काल घडलं ते अचंबित करणारं होतं. आणि जे काल घडलं त्यामुळे अमेरिकाच नव्हे तर पूर्ण जगाला हे एक वेठीस धरणारं किंवा ह्या जगामध्ये जे काही इंधन आणि ह्या सर्व गोष्टी ऊर्जाच्या आहेत ह्या धोक्याच्या पातळीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झालं काय की अमेरिकेने नाकेबंदी केली होती. अमेरिकेने नाकेबंदी केल्यानंतर हॉर्मुझ खाडीला इराणनी आपल्या पद्धतीने नाकेबंदी चालू केली. आता इराणनी नाकेबंदी अगोदर केलीच होती. इराणला नाकेबंदी केल्यानंतर अमेरिकेने अनेक वेळा त्यांना रिक्वेस्ट केली होती की बाबा नाकेबंदी हटवा, जे काही जहाज आहेत ते जाऊ द्या आणि त्याच्यावरती कोणतेही निर्बंध लादू नका. हे 39 ते 40 दिवस अमेरिकेने इराणला विनंती केली की इराणने कोणत्याही पद्धतीने ह्या गोष्टीला रिस्पॉन्स दिला नाही. मग शेवटी अमेरिकेने 8 दिवसाचा टाइम दिला होता. 8 दिवसाचा टाइम उलटल्यानंतर अमेरिकेने 4 पाऊल मागे घेत आम्ही शस्त्रसंधी करत आहोत असं सांगितलं. त्यानंतर शस्त्रसंधी आहे 2 आठवड्याची चालू. त्यानंतर इस्रायल असेल, लेबनॉन असेल, हिजाबुल असेल, यामध्ये पण शस्त्रसंधी 10 दिवसाची झाली. पण काल जे झालं ते अचंबित करणारे याच्यासाठी होतं कारण अमेरिकेने काल जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि इराणचे काही महत्वाचे जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले आणि त्यावरती गोळीबार पण केला. आणि ते गोळीबार अंदाधुंदी गोळीबार झालेला होता. त्यामुळे इराणला हे धक्कादायक होतं. इराणचे काही मालवाहू जहाज अमेरिकेने ताब्यात घेतल्यामुळे इराणने त्याला प्रत्युत्तर हे जोरदार दिलेलं आहे. इराणनेही अमेरिकन नौदल सैन्यावरती हल्ला केला आणि त्यासोबतच अमेरिकन नौदल सैन्याचे जे जहाज होते त्यावरती इराणने मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला. त्यामुळे अमेरिका चिडली, इराण चिडलं आणि जे काही शस्त्रसंधी होती का, जे काही हॉर्मुझ खाडीमध्ये शांतता होती, पुन्हा जहाज जाण्यासाठी सुरुवात झाली होती, ते पुन्हा एकदा कालपासून बंद झालं आणि तिथे चिंतेचं वातावरण चालू झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे जे युद्ध आहे ह्या इराण आणि इस्रायल आणि हे हॉर्मुझ खाडी हे आता काय बनलेलं आहे, हे युद्धाचा आखाडा बनलेला आहे, मैदान बनलेलं आहे. त्यामुळे देश हे सर्व जे जग आहे हे विध्वंसाच्या मार्गाने वाटचाल करते की काय असं म्हणायला हरकत नाही. सध्याची जी परिस्थिती आहे हॉर्मुझ खाडीची ती अत्यंत भयानक आहे.